गुड मॉर्निंग. आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच पाडवा. आमच्या साधूला जरा सर्दी झाली होती म्हणून तिला वाफ द्यायचं काम चालू आहे. मी कुंदनला पटकन ओवाळून घेतलं आणि आमची साधूबाई पण म्हणत होती मला पण ओवाळ. तिला पण ओवाळलं सोबतच, कारण मला जायचं आहे आज माझ्या मामाच्या घरी भेटण्यासाठी. पटकन इथला पाडवा आवरला, कुंदनला ओवाळून घेतलं. मी ओवाळते हे बघून आमच्या साधूला पण बाबांना ओवाळायचं होतं. मग काय, तिला समोर बसवलं आणि तिच्या हात पकडून मग बाबांना ओवाळलं. खूप खुश झाली होती पिल्लू. त्यानंतर मग पटकन रेडी झालो आणि निघालो होतो मामाच्या घरी जायला. जाताना मग रिंकू आणि ऋतुजा ह्यांना पण यायचं होतं. ऋतुजाला तिच्या माहेरी जायचं होतं, पण तिला पण आम्ही घेऊन तसंच निघालो होतो मामाच्या घरी. सोबतच आमच्या प्रियांश आणि विरांश हे दोघे पण येत होते, कारण संध्याकाळी परतच मागे यायचं होतं. त्यामुळे मग सगळेच चाललो होतो. फायनली मामाच्या घरी पोहोचलो. हे आहे माझ्या मामाचं गाव, जे आहे येवल्याला. दुपारी तिथे पोहोचलो. छान असं वातावरण आहे मामाच्या घरचं. सोबतच शेजारी शंकरांचं मंदिर आहे. मामीने मस्त असं जेवणाची तयारी केली होती. जेवणामध्ये बनवलं होतं काळ्या रश्श्यातलं चिकन, गरम गरम भाकरी, मस्त त्याच्यावर ताव मारला आणि मुलांना स्विमिंग करायची होती. तर इथे शेजारीच मामाचं आणि भावाचं मिळून रिसॉर्ट आहे. मग आम्ही सगळ्यांनी तिकडं जायचं ठरवलं. त्याआधी मामीने गाडीची पूजा केली. मग मामा मामी सगळ्यांचे सोबत फोटो काढले आणि गेलो होतो फार्मवर. नेमकी झालं काय, फार्मवर गेलो तर चावी मात्र घरीच विसरली होती फार्मची. मग आमची प्रांजलबाई परत घरी आली होती चावी घ्यायला. तोपर्यंत इकडे मामा आणि मुलांनी गेटवरूनच उड्या मारून आतमध्ये एंटर केलं. मुलांना स्विमिंग करायचं काही पेशन्सच नव्हते. पटकन त्यांना कधी जाऊ आणि स्विमिंग करू असं झालं होतं. त्यातल्या त्यात येत तर दोघांनाही नाही, फक्त पाण्यामध्ये उतरायचं आणि मज्जा करायची. हे आहे माझ्या मामाचं आणि भावाचं जिजाऊ फार्म अँड रिसॉर्ट, जे आहे येवला नाशिक रोडला. नक्की भेट द्या. खूप छान आहे इथे. वेगवेगळे वॉल्स आहे, डेकोरेशन्स आहेत, खूप साऱ्या थीम आहेत, जिथे आपण प्री वेडिंग, बड्डे, एंगेजमेंट असं बरंच काही करू शकतो. प्री वेडिंगसाठी लोकेशन्स पण खूप छान छान आहे. वेगवेगळ्या कलर्सच्या वॉल्स बनवल्या आहेत. छान असं वाड्यावाला घर आहे, जिथे आम्ही रील्स वगैरे खूप काही करतो आणि खूप जणं येतात पण. असं सगळं काही व्यवस्थित कवर करून नंतर मुलं मात्र गेले होते स्विमिंगला आणि मला परत जायचं होतं माझ्या मोठ्या मामाच्या घरी. त्याच्यामुळं मग मुलांना थोड्या वेळ स्विमिंग करून दिली आणि निघालो होतो मोठ्या मामाच्या घरी. तिथे थोड्या वेळ थांबलो, चहा घेतला आणि तिथून आम्हाला लगेचच घरी जायचं होतं, कारण ऋतुजाला जायचं होतं तिच्या माहेरी. मग काय, तिथून निघालो, तिला सोडलं आणि आम्ही गेलो घरी. मी मात्र आज माझ्या माहेरीच थांबणार होते, कारण उद्या आहे भाऊबीज. तर असा होता माझा आजचा दिवस आणि व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच आणि बाय.